चिंता करू नका. 5 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ ऐका. मन शांत होईल. कर्म आकाशात फेकलेल्या दगडांसारखं असतं, जे परत त्यांच्यावरच येऊन पडतात ज्यांनी फेकलेले असते. खरं प्रेम करणारा माणूस तुमच्यावर असलेल्या प्रेमापेक्षा पण तुमच्या इज्जतीची जास्त काळजी करतो. लोक म्हणतात की जसा वेळ जाईल तसं दुःख कमी होतं, पण खरं तर हे आहे की वेळेनुसार माणसाला ते दुःख सहन करण्याची सवय होऊन जाते. सगळ्यात एवढंही चांगलं शोधायला जाऊ नका की चांगलं हरवून बसताल. सगळ्यांचे गैरसमज आणि तक्रारी संपवण्याचा ठेका घेऊ नका, कारण या गोष्टी कधीही संपणार नाहीत. बऱ्याच वेळा आपल्याला तक्रार त्या लोकांविषयी नसते ज्यांना आपण आवडत नाही, पण तक्रार अशा लोकांविषयी असते जे आपण त्यांना आवडत असल्याचे नाटक करतात. जेव्हा कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी बोलतं तेव्हा तुम्ही आनंदी व्हा, कारण कमीत कमी त्यांची तुमच्या तोंडावर बोलण्याची लायकीच नाही. प्रत्येकाचं कौतुक करताना एक दिवस तुम्ही स्वतःचे कौतुक करायला विसरता. जेव्हा कोणीही तुम्हाला टाळू लागेल त्यावेळी एक गोष्ट करा, शांतपणे अशा लोकांच्या आयुष्यातून निघून जा. कोणी तुमच्यामधील त्रुटी शोधत बसतो तर कोणाला त्या त्रुटीच आवडतात. फक्त देवालाच माहीत असतं की तुम्ही तुमच्या मनामध्ये किती दुःख लपवलेलं आहे. माणसाची बुद्धिमत्ता त्याचा चेहरा आणि कपड्यांवरून नाही, तर त्याच्या सवयी आणि बोलण्याच्या पद्धतीवरून समजते. कधीही निराश होऊ नका. तुमचं अस्तित्व इतरांपेक्षा लहान नाही. तुम्ही तेही करू शकता ज्या गोष्टीचा दुसरे विचारही करू शकत नाहीत. आयुष्यभर फिरत राहिलेलं कधीही चांगलं, कोणत्याही चुकीच्या जागी बांधून राहण्यापेक्षा. खरं पाहिलं तर प्रेमाचा अनुभव सुखामध्ये येत नाही, तर खरे आणि खोटे प्रेम दुःखामध्येच समजते. जबाबदाऱ्या पण खूप परीक्षा घेतात. जे जबाबदाऱ्या निभवतात त्यांनाच त्या खूप त्रास देतात. कोणत्याही गोष्टीची कला रस्त्यावर तमाशा करते आणि नशीब राजवाड्यामध्ये राज्य करते. काही लोक समोरच्याला धोका देऊन सुद्धा स्वतःला चुकीचे मानत नाहीत, आणि काही लोक धोका खाऊन सुद्धा चूक स्वतःची आहे असं मानतात. माणूस प्रत्येक गोष्ट विसरू शकतो, फक्त त्या क्षणांशिवाय जेव्हा त्याला आपल्या लोकांची खूप गरज असते आणि ते त्यांची साथ देत नाहीत. थोडी वाट पहा. जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच. दुसऱ्यांच्या चुकांमधून काहीतरी शिकण्याचा माणसाने नक्की प्रयत्न करावा, कारण इथे कोणाकडेही इतका वेळ नाही की स्वतः चुका करून मग शिकेल. ज्या लोकांमध्ये चुकीला चूक म्हणण्याची हिंमत नाही ते स्वतः चुकीचे असतात. प्रयत्न एवढाच करा की कोणीही तुमच्यावर नाराज होऊ नये, नाहीतर आपल्याला टाळणाऱ्यांबरोबर तर नजर मिळवणे पण मूर्खपणा असतो. लोकांनी आपल्याला टाळण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. विचार त्यांचेच येतात ज्यांच्याबरोबर मनापासून नातं असतं. प्रत्येकजण आपला असता तर काही प्रश्नच नसता. हरण्याला कधीही घाबरू नका, कारण जो सगळं हरतो त्याच्याजवळ जिंकण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. नेहमी लक्षात ठेवा, करिअर केल्याशिवाय इज्जत आणि सुख काहीही मिळत नाही. त्यामुळे नेहमी मेहनत करा आणि तुमचं करिअर बनवा. एवढे यशस्वी बना की कोणी तुम्हाला म्हटलं नाही पाहिजे, माझ्याशिवाय तुझं कसं होणार. थोडंसं वेडं असणं पण गरजेचं आहे, कारण समजूतदार लोक मोकळं असताना कुठे पाहतो आपण. जीवनाच्या यात्रेमध्ये तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्त गरज तुमची स्वतःची आहे. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे असं म्हणणारे लोकच बऱ्याच वेळा साथ सोडून जातात. ज्याला तुमचं शांत राहणं समजलं, समजून घ्या की त्याला तुम्ही समजले. कोणालाही गमावल्यानंतर त्यांची किंमत लक्षात येते, मग ते नातं असो किंवा कोणतीही वस्तू.
त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत कदर करायला शिका, कारण एकदा वेळ निघून गेली तर नंतर फक्त पस्तावा करावा लागतो. अडचणी तेव्हा दिसतात जेव्हा तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर नसतं. तुम्ही काल काय होते हे थोड्याच लोकांना माहीत असेल, पण तुम्ही उद्या काय बनाल हे पूर्ण जगाला माहीत होईल. सारखा सारखा धोका देणाऱ्या लोकांना माफ करू नका, नाहीतर समोरचा व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजायला लागेल. काही नाते असे असतात ज्यांच्याबरोबर राहणं पण अवघड असतं आणि त्यांच्याशिवाय राहणं पण अवघड असतं. हे कोणालाही माहीत नसतं की एक हसणारा माणूस आतून किती युद्ध लढत असतो. चुका या पाठीसारख्या असतात, त्या दुसऱ्यांना तर दिसतात पण आपल्याला दिसत नाहीत. जे वाईट आहे त्याला सोडून द्या, मग ते विचार असो, कर्म असो किंवा कोणताही माणूस असो. छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये ठेवल्यामुळे मोठे मोठे नाते कमजोर होऊन जातात. या जगामध्ये राहण्याच्या दोनच चांगल्या जागा आहेत. एक म्हणजे कोणाच्या तरी मनामध्ये राहा किंवा कोणाच्या तरी प्रार्थनेमध्ये राहा. फक्त तुम्ही स्वतःपासून हरू नका, मग तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. ज्यांना प्रयत्न करणेच माहीत नसते त्यांना प्रत्येक अडचण ही मोठीच वाटते. जर तुम्ही वेळेची कदर करायला शिकला तर समजून घ्या की तुम्ही जीवनातील अर्ध्या अडचणी संपवल्या आहेत.